नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. मी तसं टेलिग्रामवर टाकलेलंच आहे ॲनालिसिस आजच्या पेपरचा. आजचा पेपर कसा होता याच्याबद्दल मी भाष्य केलेलंच आहे. म्हणजे तो मीडियम ते टफ या कॅटेगरीमधला पेपर होता. हार्डली 50-55 प्रश्न, ज्याचा चांगला अभ्यास झालेला आहे त्याला हार्डली जमतील आजच्या पेपरमधले असे होते. आणि 45 ते 50 प्रश्न होते जे आउट ऑफ द बॉक्स होते. आणि जवळपास प्रत्येकच विषय, म्हणजे हिस्ट्री तर ब्लंडर होता, आपल्या विज्ञान तर ब्लंडर होता म्हणजे लिटरली. आणि इतिहास असा होता विषय, अर्धे जमण्यासारखे होते, अर्धे न जमण्यासारखे होते. विज्ञानाचे इकॉनॉमिक्सचं पण तसं आहे, अर्धे जमण्यासारखे होते, अर्धे न जमण्यासारखे होते. तसं मी विश्लेषण टाकलेलं आहे टेलिग्राम चॅनलला अकॅडमीच्या, तिथं जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता. आता आपण एक्सप्लेन करायला सुरुवात करूया इकॉनॉमिक्सचे प्रश्न. म्हणजे हा पेपर जो आहे मोर ऑर लेस मागच्या वर्षीच्या पेपरसारखाच होता, पण मागच्या वर्षीच्या पेपरपेक्षा यावर्षी ती ॲडव्हान्स लेवल होती. कारण मागच्या वर्षीचा पेपर असा होता की तुम्ही 55 ते 60 प्रश्न सोडवू शकायचे, लक्षात घ्या. आणि यावर्षी असा पेपर होता की तुम्ही हार्डली 50-55 प्रश्न सोडवू शकता. म्हणजे 5 प्रश्न त्याच्यातही त्यांनी आउट ऑफ द बॉक्स करून टाकले. म्हणजे त्याच्यामुळं यावर्षीचा पेपर हा मागच्या वर्षीच्या तुलनेत टफ होता. मग असं का बरं सागर सर? तर लक्षात घ्या, UPSC सारखा स्वतःला बदलवण्याचा आयोग प्रयत्न करतोय आणि त्यामधून हे सगळं घडते आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टाफ चांगला मिळालेला आहे पेपर सेट करणारा. आलं लक्षात? त्याच्यामुळं ते जरा इंटलेक्च्युअल पेपर काढण्याचा प्रयत्न करतायत, आउट ऑफ द बॉक्स जास्त प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त लॉजिक आणि ट्रिक्स त्याच्यामध्ये ॲडॉप्ट करावे लागतील. अदरवाईज हा पेपर्स टॅकल होत नाही. जर तुम्ही म्हटलं की मी बुकिश नॉलेज घेऊन जातो बाबा, तर तुम्ही सर्वाईव्हच नाही करू शकत त्या पेपरमध्ये. असो, आता हा जो पहिला क्वेश्चन होता हा होलिस्टिक होता. म्हणजे तुम्हाला याचं नॉलेजच असलं पाहिजे बाबा असं काही नाही आहे. यांनी काय विचारलेलं आहे, जमिनीची उपविभागणी किंवा तुकडे झाल्यास त्याचा काय परिणाम होतो किंवा तोटे विचारलेले आहे. त्यांनी काय विचारलेले आहेत? तोटे. आता मला सांगा, जमिनीचे व्यवस्थापन सोपे करणे हा काय तोटा आहे का? हा तर प्रॉफिट आहे ना. आपल्याला तोटा विचारला, मग सी ऑप्शन इथंच कटलं तुमचं. ह्याच्यात सी आहे, ह्याच्यामध्ये सी आहे, 2 ऑप्शन तसेच गेले तुमचे. म्हणजे ए आणि डी याच्यात तर हे 2 कन्फर्म आहे की जमिनीची नासाडी होते बाबा, उत्पादन पण कमी मिळते. मग आता फक्त जजमेंट घ्यायचं आहे तुम्हाला, प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी असते का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो. जेव्हा जमिनीचं विभाजन होतं, लक्षात घ्या, जमिनीचं विभाजन झाल्यामुळं एका कुटुंबाला जर छोटीशी जमीन आली, म्हणजे ज्या जमिनीवरती 6 लोक अवलंबून आहे आणि 4 एकर ती जमीन आहे, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये असं समजू आपण की त्या जमिनीवर काम करून 4 जण जेवढे उत्पादन घेतात तेवढंच उत्पादन 6 लोक घेतात. म्हणजे याचा अर्थ काय, 2 जण शेतात गेले काय नाही गेले काय काही फरक पडत नाही, तेवढंच उत्पादन मिळते. मग ह्या दोघांना छुपे बेरोजगार म्हटल्या जाते. का बरं? कारण त्याला प्रचंड बेरोजगारी किंवा डिस्ग्युइस अनएम्प्लॉयमेंट म्हटल्या जाते, त्याला छुपी बेरोजगारी म्हटल्या जाते त्याला. का बरं? कारण त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 आहे. जेव्हा जी लँड होल्डिंग्स असतात, म्हणजे जमिनीची जी मर्यादा आहे किंवा लँड होल्डिंग्स जी आहे ती स्मॉल असेल, कमी असेल आणि जास्त लोक तिच्यावरती अवलंबून असेल, तर तुम्हाला डिस्ग्युइस अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी पाहायला भेटते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 बरोबर असलं पाहिजे, A, B आणि D. आता याच्यावर काही मार्किंग केलेली आहे बरं का रिस्पेक्टेड विद्यार्थ्यांनी. तुम्ही ती मार्किंग विचारात घेऊ नका. मी जे उत्तर सांगतो त्याला तुम्ही व्हॅलिड समजायचं. A, B, D हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्यांनी काहीतरी थेरी विचारलेली आहे कोल आणि हुअर प्रतिमानाची. तर मला असं वाटतं की हा क्वेश्चन कॅन्सल होईल. का बरं कॅन्सल होईल? बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, यांनी म्हटलेलं आहे उच्च उत्पन्न असलेल्या देशामध्ये. आणि इंग्लिश जर वाचला तुम्ही, कोल आणि हुअर मॉडेल रिलेटेड टू पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन लो इन्कम कंट्रीज म्हटलेलं आहे. म्हणजे इथं उच्च उत्पन्न असलेले देश म्हटलेलं आहे आणि इथं लो इन्कम कंट्रीज म्हटलेलं आहे, म्हणजे कमी उत्पन्न असणारे. इथं त्या ठिकाणी तफावत निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे 100% हा प्रश्न लोक ॲड्रेस करतीलच. म्हणजे नसेल माहीत, पण आता त्यांना माहीत झालं असेल की याच्यामध्ये फॉल्ट आहे ह्या प्रश्नामध्ये, ते ॲड्रेस करतील आणि हा प्रश्न 100% कॅन्सल होऊन जाईल. म्हणून आपण पुढचा प्रश्न हाती घेऊ डिस्कस करायला. सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? त्याचं उत्तर आहे सोशल इन्शुरन्स आणि सोशल असिस्टन्स, म्हणजे सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य. सामाजिक विमा काय असते की ज्याच्यामध्ये जे लाभधारक असतात
सोशल, पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या, सामाजिक सुरक्षा उपाययोजना म्हणजे काय, सोशल सिक्युरिटी मेजर्स म्हणजे काय. तर आपल्या समाजामध्ये असा काही वर्ग असतो ज्याला मदतीची गरज असते. यामध्ये म्हातारे लोक येतात, विधवा स्त्रिया येतात, दिव्यांग येतात, आजारी येतात, बेरोजगार येतात. आर्टिकल 41 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन DPSP. सो हा असा वर्ग आहे ज्याला सामाजिक मदतीची गरज असते, सोशल असिस्टन्स आणि सोशल सिक्युरिटीची गरज असते. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सो त्यांनी असं विचारलेलं आहे की सोशल सिक्युरिटी मेजर घेताना, ह्या लोकांसाठी काम करताना खालीलपैकी 2 उपप्रकार जे जस्टिफाय करतात. म्हणजे पहिला प्रकार आहे त्यामध्ये सोशल इन्शुरन्स, सामाजिक विमा, हा जस्टिफाय करतो. याच्यामध्ये काय करावं लागते, सामाजिक विम्यामध्ये तुम्हाला काही इन्स्टॉलमेंट भरावे लागतात, तुम्हाला त्याच्यामध्ये काही हप्ते भरावे लागतात. म्हणजे आणि तुम्ही हप्ते भरल्यानंतर, जसं की आता काही योजना आहे ज्याच्यात तुम्हाला 18 ते 50 वयोगटामध्ये एक सर्टन अमाऊंट तुम्हाला पे करावी लागते. आणि मग तुम्ही जेव्हा 60 नंतर रिटायर होता, तुम्हाला 5,000 10,000 ह्याप्रमाणे तुम्हाला काय पे केल्या जातात. जसं आम आदमी विमा योजना तुम्ही नाव ऐकले असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अशा वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड केल्या जाते. तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरावे लागतात. किंवा एखादा शिक्षक आहे समजा, सो त्याच्या पगारातून काय केलं जाते, प्रोव्हिडंट फंड कट केला जातो आणि मग रिटायरमेंट नंतर त्याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो पेन्शन दिल्या जाते. सो याला सोशल इन्शुरन्स म्हणतात, सामाजिक विमा. सामाजिक सहाय्य म्हणजे काय, याच्यात तुम्हाला काहीच पे करायची गरज नाही आहे सरकारला. सरकार स्वतःहून तुमच्या खात्यावर पैसे टाकते, कारण तुम्ही दिव्यांग आहात, कारण तुम्ही विधवा आहात, कारण तुम्ही बेरोजगार आहात, तुमच्या खात्यावरती भत्ते टाकल्या जातात. मग हे जे 2 आहे, A आणि C, सो हे सामाजिक सुरक्षा उपाययोजना एकदम ॲक्युरेटली, अचूकपणे दर्शवतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 A आणि C असलं पाहिजे. पुढे जाऊया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. आता हा प्रश्न जवळपास 3-4 वेळेस कंटिन्यू येतोय बरं का. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा काय होता 2013चा, लक्षात घ्या. सो याच्यामध्ये असं जाहीर करण्यात आलं, म्हणजे हा हुकमी एक्का होता काँग्रेसचा 2014च्या निवडणुका लढवण्यासाठी. काँग्रेसने ऑफर काय दिली की शहरी भागात राहणारे जेवढे BPL आणि APL आहे, जेवढे काही असतील APL BPL, सो जरुरी नाही तुमच्याकडे राशन कार्डच असलं पाहिजे, तर शहरी भागातली 50% जनता आणि ग्रामीण भागातली 75% जनता यांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य प्राप्त होईल. आधी कोणाला धान्य मिळायचं, सो ज्या लोकांकडे त्या ठिकाणी कार्ड असायचे, म्हणजे राशन कार्ड असायचे, बरोबर, पिवळा शिधापत्रिकाधारक, केशरी शिधापत्रिकाधारक, अंत्योदयवाले यांनाच भेटायचं फक्त. आता सगळ्यांना मिळणार अन्न सुरक्षा, ज्यामध्ये 3 रुपये किलो तांदूळ मिळणार, 2 रुपये किलो गहू मिळणार, 1 रुपये किलोनी भरड धान्य मिळणार, फॉर एक्झाम्पल ज्वारी बाजरी, बरोबर. सो अशी त्यामध्ये ही स्कीम होती. मग लोकांना असं वाटलं की बाबा स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झालेले आहे स्वतंत्र होऊन आपल्याला, किंवा 71 वर्ष झालेले आहेत, तरी काँग्रेस आपल्याला खाण्यापिण्याचंच आश्वासन देते आहे. आणि तिकडं मोदीजींनी 15 लाख रुपये खात्यावर टाकण्याची 15 लाख रुपये तर UEI जाएंगे असं म्हटलं, आणि त्याच्यामुळं काँग्रेस पडली आणि मोदीजी 14मध्ये निवडून आले. म्हणजे ते हीच योजना आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक म्हटल्या जाते त्याला. आता याच्यामध्ये पुढं आणखी काही प्रोव्हिजन होत्या, जसं की बाळांना, लेकरं असतील 0 ते 6 वयोगटातले, किंवा स्कूल गोईंग जे असतील त्यांना मधल्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी शिजवलेलं अन्न दिलं जाईल. त्याच्यानंतर ज्या गर्भवती महिला आहे, सो त्यांना त्या ठिकाणी 6,000 रुपयाची तरतूद होती. म्हणजे 6,000 रुपये मिळणार, म्हणजे ज्यांना जेव्हा त्यांना 6वा महिना असणार तेव्हा 2,000 रुपये, 9वा महिना जेव्हा प्रेग्नन्सी असेल तेव्हा 2,000 रुपये, आणि बाळ झाल्यानंतर जेव्हा लॅक्टेटिंग मदर असते, स्तनदा माता असते ती, तेव्हा 2,000 रुपये मिळणार. आणि याच्यामध्ये जे राशन कार्ड असायचे, सो याच्यामध्ये जे बनवण्यात आले, म्हणजे सो याच्यामध्ये जी प्रायोरिटी देण्यात आलेली आहे कुटुंबांना, म्हणजे कोणाच्या नावावरती धान्य भेटणार, तर महिलेच्या नावावरती धान्य भेटणार, म्हणून आणि महिलांना 6,000 रुपये मिळणार, ज्या महिला गर्भवती आणि स्तनदा माता आहे. म्हणजे याच्यामध्ये विमेन एम्पॉवरमेंट पण त्या ठिकाणी इन्क्लूड होतं. सो महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे एक वैशिष्ट्य होते. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्य अन्न आयोग 2013च्या या कायद्याचे निरीक्षण, पूर्वावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. बरोबर आहे, कारण लक्षात घ्या, अन्न हा घटक जो आहे हा राज्यसूचीचा भाग आहे. सो त्याच्यामुळं राज्य अन्न आयोगाला ह्याच्यामध्ये मान्यता देण्यात आली, आणि हे सगळे अधिकार जे आहे सो ते राज्य अन्न आयोगास देण्यात आले होते. सो A आणि B दोन्ही विधानं त्याच्यामध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार. पुढे जाऊया आपण. सुटलं नाही पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं. तेंडुलकर समिती, आता लक्षात घ्या, 2005 मध्ये तेंडुलकर समिती बसली होती, 2009 मध्ये तिनं अहवाल दिला. सो अहवाल देत असताना आता पुस्तकामध्ये तो अहवाल खूप डिटेलमध्ये देण्यात आलेला नाही आहे. आता तुम्हाला माहीत आहे, सो त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, जे NSSO नावाची संघटना आहे जी सॅम्पल कलेक्ट करते, सो तिला नवीन मेथड ॲडॉप्ट करायला लावली होती. URP ऐवजी MRP मेथड ॲडॉप्ट करायला लावली होती, ज्यामध्ये अन्नधान्याबरोबरच तुम्हाला घरोघरी जाऊन काय करायचं आहे, सो त्या माणसाला वर्षभरामध्ये लागणाऱ्या ज्या 5 वस्तू आहेत, त्याच्यामध्ये चपला आहे,
कपडे आहे, बरोबर, त्याच्यानंतर टिकाऊ वस्तू आहे, आरोग्य आहे आणि शिक्षण आहे. आणि ह्या सगळ्या घटकांचा विचार करून भाऊंनी काय केलेलं आहे, दारिद्र्य देशासाठी मोजलेलं आहे. म्हणजे सो याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की तेंडुलकर समितीने निदर्शनास आलेल्या दारिद्र्याची संकल्पना रिकामी जागा यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित होती. तर त्याच्यामध्ये पुरेसं पोषण आवश्यक हे तर आहे 100%. त्याच्यानंतर ताळण्यायुक्त रोगांपासून आरोग्य तर होतंच, त्याच्यात शिक्षण पण त्याच्यामध्ये 100% आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 5 वस्तूंमध्ये कपडे पण होतं, म्हणजे हे पण आलं. मग आता जर पोषण आहे, वस्त्र आहे, तर मग अन्न वस्त्र निवारा तर असायलाच पाहिजे, त्यामुळे निवारा पण इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे वरीलपैकी सर्व गोष्टींचा विचार करून काय केलेला आहे, तेंडुलकरांनी दारिद्र्य मोजलेलं आहे. पुढे जाऊया. म्हणून तेंडुलकरांच्या दारिद्र्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं म्हटलं जातं. भारतात पहिल्यांदा मल्टी डायमेन्शनल म्हणजे दारिद्र्याला फक्त अन्न हा आयाम नसू शकतो, बाकीचे पण आयाम असू शकतात, जसं की आरोग्य आहे, शिक्षण आहे, कपडे आहे, निवारा आहे. सो हे बाकीचे पण आयाम त्याला असू शकतात. हा सांगणारा पहिला व्यक्ती म्हणजे भारतातला सुरेश तेंडुलकर. सो ज्यांनी रेकमेंडेशन दिलेले आहे. बघा आता याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे, 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी आहे. हे एकदम बरोबर आहे. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. आता इथे एक छोटासा डिफरन्स आहे, तो आपल्याला लक्षात घ्यावा लागणार. लक्षात घ्या, हा जो अंदाज आहे 1 मार्च 2026चा, त्यामध्ये जी रुरल पॉप्युलेशन होती ही 6.55 कोटी आहे आणि जी अर्बन आहे ती 6.38 कोटी आहे. म्हणजे याचा अर्थ आणखी पण थोडंसं का होईना रुरल पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणून नागरिक लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे हे म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून याचं फक्त बरोबर विधान 2 त्या ठिकाणी चुकीचं असलं पाहिजे. फक्त एक विधान बरोबर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये तर पाठच असलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये 41.8 आणि शहरी भागामध्ये 25.7 एवढं दारिद्र्य त्यांना आढळून आलेलं आहे. 37 पॉईंट समथिंग टोटल भारतामध्ये होतं, त्यापैकी 41.8 ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये 26.7. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया. 43 एकात्मिक, हा सोपा प्रश्न होता. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा 1978चा आहे. ग्रामीण भूमी रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम हा 1983चा होता. पहा, जवाहर रोजगार योजना 89ची आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना याच्यावरती रिपीट झाला आहे क्वेश्चन. सो याचं उत्तर बघा काय यायला पाहिजे, 4 3 2 1 आहे का आपल्याकडे? 4 3 2 1 आहे. पर्याय क्रमांक 4 3 2 1 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. एकूण भांडवलाच्या साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भांडवल, भौतिक भांडवल, मानवी भांडवल, पर्यावरण भांडवल यांचा समावेश केला आहे. दुसरं विधान आहे. आता असे प्रश्न जेव्हा येतात ना पोरांनो तुम्हाला परीक्षेमध्ये, तर हे तुम्ही लक्षात घेऊ नका. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड हे तुम्ही वाचलेलंच असलं पाहिजे, हे आयोगाला अपेक्षित नाही आहे. पण तुम्हाला जजमेंट घेऊन याचं उत्तर सोडवता आलं पाहिजे अशा प्रश्नांचं, हे मात्र नक्की आयोगाला अपेक्षित आहे. 1 मिनिट. तुम्ही म्हणणार कसं, तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, एकूण भांडवली साठ्यामध्ये म्हणजे टोटल भांडवली साठ्यामध्ये काय काय मोडते ह्या दोघांच्या मते. मानवनिर्मित भौतिक भांडवल, मग याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे. मानवी भांडवल म्हणजे काय, माणसाचं ज्ञान आहे, स्किल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि पर्यावरण भांडवल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, यांचा समावेश केला आहे. हे जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे. एकूण भांडवलामध्ये टोटल कॅपिटल स्टॉकमध्ये साठ्यामध्ये, सो हे असूच शकते 100%. नकारण्याचं शक्यताच नाही आहे ना. हे वेगवेगळे भांडवलच असू शकते. एकूण भांडवलात हे वेगवेगळे भांडवल असू शकतात. आणि दुसरं बघा, दुसरं स्टेटमेंट वाचा. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल, पर्यावरणीय भांडवल कमी होते आहे. म्हणजे इथं जे दिलेलं आहे तेच इथं दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 100% एकूण भांडवली साठ्यामध्ये हे मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल, कारण ह्या पहिल्या स्टेटमेंटवर दुसरं स्टेटमेंट अवलंबून आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट हे 100% बरोबर असलं पाहिजे. हे जर चुकलं तर हे स्टेटमेंट बनतच नाही त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट. आता मला सांगा, शाश्वत विकासामध्ये हे वाढत आता हे बाकीचं सोडून द्या, पण पर्यावरण भांडवल कमी होत जायला पाहिजे का रे? साधा विचार करा ना. शाश्वत विकासाचा अर्थच हे आहे की विकास प्रक्रियेमध्ये जर मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल जर वाढत असेल
तर पर्यावरणीय भांडवल पण वाढलं पाहिजे, तर त्याला शाश्वत विकास म्हणता येईल. जगातला असा कोणताच अर्थतज्ञ म्हणणार नाही की शाश्वत विकास म्हणजे पर्यावरण भांडवल कमी होत जाईल. सो त्याच्यामुळे बी हे विधान 100% काय आहे, चुकीचं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. आलं लक्षात? आता हे लॉजिक नाही. आणि तुम्ही जर नेटवर सर्च केलं, मी तर आता लिटरली या एका प्रश्नासाठी डायरेक्ट पूर्ण पुस्तक ते डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये चेक केलं ते, बरोबर. तर मी काय करतो, याचा एक स्क्रीनशॉट पण त्या ठिकाणी याच्यावरती टाकतो. तुमचं जे टेलिग्राम चॅनल आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं, त्याच्यात रेफरन्स पण टाकतो. मी जे सांगितलं तुम्हाला जे जशाच तसं आहे त्याच्यामध्ये. दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं विधान बरोबर आहे. पुढे जाऊया. भारतामध्ये 2017 भारताची लोकसंख्या घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. आता लक्षात घ्या, 2011चा जर विचार केला आपण तर भारताची लोकसंख्या 382 होती आणि 2017 भारताची जी लोकसंख्या घनता आहे म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये भारतात किती लोक राहतात ही म्हणजे भारताची घनता झाली, तर ती अराउंड येते 408. आणि तेच जर तुम्ही साऊथ कोरियाचा विचार केला तर ते येते 513. त्याच्यामुळे हे जे आहे भारताची लोकसंख्या घनता ही दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती म्हणणं हे विधान चुकीचं आहे. 2017 भारताच्या लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती हे मात्र बरोबर आहे. कारण जगात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जर तुम्ही विचारली तर ती 1000हून जास्त आहे, म्हणजे 1000पेक्षा जास्त आहे. आणि ती कुठे आहे? बांगलादेशमध्ये आहे. जगात सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा देश बांगलादेशच आहे. सो त्याच्यामुळं बी विधान बरोबर आहे, ए विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक फक्त केवळ ब बरोबर हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. चकमा देणारे प्रश्न आहेत बरं का हे, चकमा देणारे प्रश्न आहेत हे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची वैशिष्ट्य, मुलीच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, बरोबर आहे. विवाहाचे वय 18पेक्षा कमी न होता शक्यतो 21 नंतरच झाले पाहिजे, एकदम बरोबर आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे 3 उद्दिष्ट होते. एक म्हणजे शॉर्ट टर्म जे 2002 पर्यंत अचीव करायचे होते, ज्यामध्ये प्रजनन आरोग्य, आरोग्याच्या सोयीसुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे. सो ॲक्सेस म्हणजे सर्वांसाठी आरोग्य म्हणजे सर्वांना आरोग्याचा ॲक्सेस त्या ठिकाणी झाला पाहिजे. सो हे ध्येय होतं. मिड टर्ममध्ये मग हे बाकीचे ध्येय होते सगळेजण, ज्याच्यामध्ये फर्टॅलिटी रेट 2.1, मदर मॉर्टॅलिटी रेट हा जवळपास 100वर आणायचा होता. लाख सक्सेसिव्ह जन्मामागं 100पेक्षा कमी आणायचा होता मदर मॉर्टॅलिटी रेट. त्यानंतर जे विवाह असते, त्याच्यानंतर जन्म आहे, मृत्यू आहे, याची जी नोंदणी आहे सो ती 100% झाली पाहिजे. 80% संस्थात्मक प्रसूती झाली पाहिजे. त्याच्यानंतर 100% जी हे असते प्रसूती आहे सो ती जे आपण म्हणतो ना प्रशिक्षित माणसाच्या हातानेच ती झाली पाहिजे. त्याच्यानंतर अर्भक मृत्यू दर आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा 30पेक्षा कमी आला पाहिजे. सो असे त्याच्यात वेगवेगळे. त्याच्यानंतर जे रोग आहे, जे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आहे त्यांचं प्रमाण त्यामध्ये कमी करायचं आहे. सो मध्यान्ह आहार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचं आहे. सो हे मिड टर्म होते. आणि लॉंग टर्ममध्ये काय आहे, 2045 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं आहे. तर आता याच्यातलं पहिलं बरोबर आहे, पण याच्यात 2030 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे ही दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणण्यात आलेलं आहे. ते 2045 पाहिजे होतं. त्यामुळे याच्यामधलं ब चूक आहे, अ बरोबर आहे. फक्त ब चूक आहे याच्यामधलं. चूकची भाषा वापरलेली आहे म्हणून आपण म्हणू चूक कोणत्या, याच्यात फक्त ब चुकीचं आहे. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270 लाख शिधापत्रिका धारक होते, म्हणजे 2,70,00,000 तर असू शकतात. महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणजे ही आता जवळपास 13 कोटीच्या घरात गेलेली आहे. त्यामधले जवळपास 2.5 कोटी लोक शिधापत्रिका धारक असू शकतात, जजमेंट जर घ्यायचं म्हटलं. हे बरोबर आहे. एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्तभावाचे दुकानं कार्यरत होती. हे पण बरोबर आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रणालीद्वारे शिधा वस्तूंचा लाभ देण्यात आलेला आहे. हे पण बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. सर्व फॅक्च्युअल डेटा त्याच्यामध्ये बरोबर आहे. पहिली आणि चौथी पंचवार्षिक, थांबा एक मिनिट, याच्या आधी एखादा प्रश्न सुटला का बघू आपण. नाही, चला. पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56 आहे. दुसरी कधी आहे 69 ते 74, म्हणजे 2 नंबरचं विधान बरोबर आहे याच्यामध्ये. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्थांना वैशिष्ट्यांबाबत खालील विधानांचा विचार करा. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालेला आहे, याच्या आधी पण एकदा येऊन गेलेला आहे हा. स्वैच्छिक संस्थांबद्दल 2007 स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण जे बनवण्यात आलं होतं. सो या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. बरोबर आहे. या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. या NGO असतात पहा, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन.
ह्या NGO असतात पहा, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ज्याला इथं स्वैच्छिक संस्था म्हणण्यात आलेलं आहे. या संस्था स्वशासित असतात, त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केल्या जाते. एकदम बरोबर आहे. ह्या स्वयंशासित असतात, फक्त नियंत्रण सरकारद्वारे केल्या जाते. जसं आजकालच्या शाळा आहे, ह्या कशा असतात रे? स्वशासित असतात, पण नियंत्रण गव्हर्नमेंट करते की तुम्ही एवढा सिलेबस कंप्लीट केला पाहिजे, तुमचे टीचर एवढे क्वालिफाईड असलेच पाहिजे असं. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. एकदम बरोबर आहे. याच्यातलं चारही विधान विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया आपण. मातृत्व लाभ अधिनियम 1961. आता लक्षात घ्या, याच्यात 2017 मध्ये सुधारणा झाली, पण ती विचारलेली नाही आहे त्यांनी. मातृत्व लाभ अधिनियम 1961 विचारलाय. बाळंतपणापूर्व आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालील विधाने कोणती अयोग्य आहे? चुकीची विधानं ओळखायची आहे तुम्हाला, लक्षात घ्या. या अधिनियमानुसार बाळ जन्मल्यानंतर 6 आठवड्याची रजे अनिवार्य आहे. तर लक्षात घ्या, आता मी इथे लिहितो बाळ जन्मायच्या आधी 6 आठवडे 6 वीक, आणि लक्षात घ्या बाळ जन्मल्यानंतर 6 वीक, याच्यामध्ये सुट्टीचं प्रयोजन होतं. याच्यामध्ये असं डिवायडेशन करण्यात आलं की नाही की बाबा फक्त सरकारी बायकांना सुट्ट्या राहील, प्रायव्हेटवाल्यांना, असं नाही. सगळ्यांना, म्हणजे आपण असं म्हणू शकतो असंघटित क्षेत्र असू द्या किंवा संघटित क्षेत्र असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू होता 1961चा. आता 26 आठवडे झालेला आहे. आता हे प्रमाण किती झालेलं आहे? 26 आठवडे. तेव्हा 12 आठवड्यासाठी प्रसूती रजा होते पहा. त्याच्यामध्ये बाळ जन्माला यायच्या आधी 6 आठवडे, बाळ जन्माला आल्यानंतर 6 आठवडे, असं 12 आठवड्याचंही प्रोव्हिजन होतं. त्या अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर 6 आठवड्याची रजा अनिवार्य होती. त्यामुळे हे बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे, नंतर 10. आता बघा, इथं जर 6 म्हणतोय आपण, तर नंतर ह्याला 10 आठवड्याची रजा अनिवार्य असं म्हणता येईल का? नाही, म्हणजे बी एकदम चुकीचं आहे. हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व संस्थापनांना आस्थापनांना लागू होता. बरोबर आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो. हे पण बरोबर आहे. सो याच्यामध्ये ACD हे विधान काय असलं पाहिजे? बरोबर असलं पाहिजे. पण याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. सॉरी, काय विचारलेलं आहे? अयोग्य. अयोग्य फक्त ब असलं पाहिजे. अयोग्य काय असलं पाहिजे? फक्त ब असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2. सो हे होतं तुमचं अर्थशास्त्राच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. सो मला हे स्पष्टीकरण कसं वाटलं विद्यार्थी मित्रांनो? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. थोड्या वेळात भेटू आपण विज्ञानाच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणामध्ये, जे एकदम ब्लंडर होतं, आपण त्याच्याबद्दल पण डिस्कस करू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.